अरे काही हवं होतं का तुम्हाला? अरे वा मॅडम, तुमचा मूड आज छान दिसतोय. काय कसा गेला दिवस सगळा? काय काय केलं? आदित्यशी बोलणं झालं असेलच. नाही म्हणजे सहज विचारलं. खूप समाधान मिळतं का तुम्हाला सतत या विषयावर बोलून? तुम्हाला माहिती आहे ना मी हे सगळं संपवण्याचा प्रयत्न करते. मग का सारखा सारखा तो विषय काढताय? का बोलताय या विषयावर तुम्ही? काय मिळतं काय तुम्हाला? बापरे, रागावलीस तू? मला पण तू रागावलीस की मला खूप टेन्शन येतं खरंच. हे सगळं मी माझ्यासाठी नाही, तुझ्या समाधानासाठी करतोय. पण नाही करणार यापुढे. नक्की? हो. प्लीज पुन्हा या विषयावर नको बोलायला प्लीज. नाही, हा विषय बंद. फक्त उद्याचा एक दिवस दे हा विषय काढण्यासाठी. पण का? तुम्ही का करताय हे सगळं? तुम्हाला कळत नाही का तुमच्या या अशा वागण्याचा त्रास होतोय मला? प्लीज शांत हो. प्लीज ऐकून घे माझं. तुझा हा जो त्रास आहे ना, हा त्रास कायमचा संपावा म्हणूनच मी उद्याचा एक दिवस फक्त हा विषय काढणार आहे. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. ठीक आहे. उद्या ऑफिसला येशील? मी का म्हणजे असं अचानक? हा म्हणजे काय नाही, सहज ऑफिस बघायला माझं. तू काय आतापर्यंत कधी म्हणाली नाहीस की मला ऑफिस बघायचंय. म्हटलं चला आपणच बोलूया. येशील प्लीज? तुम्ही प्लीज वगैरे काय बोलताय? तुम्ही रिक्वेस्ट नका करू. हक्काने बोलू शकता तुम्ही माझ्याशी. हक्कानं? आपल्या दोघांचा एकमेकांवर हक्क आहे म्हणजे सॉरी ठीक आहे ठीक आहे. ताई काय सॉलिड दिसताय तुम्ही. अहो दृष्ट लागेल ना. दृष्ट लागून काय होणार आहे? अजून काय व्हायचं बाकी राहिलंय? मस्त मस्त हे असे तुम्ही डायलॉग मारताना एकदम भारी. आणि मग आमची बत्ती गुल. मलाच कळत नाहीये मी काय बोलते. काहीच समजत नाही अगं. नेमकं काय चाललंय तुमच्या मनात ताई? तेच कळत नाहीये ना. अचानक इतका बदल. कधी कधी असं वाटतं की माझीच दृष्ट लागेल की काय. मी सांगू, दादांचं खूप प्रेम आहे तुमचं. हो अहो मला सांगत होते ना ते. आतापर्यंत मीराशी मी खूप चुकीचं वागलो, पण यापुढे तिला त्रास होणार नाही. आपल्या घरात तिने खूप सहन केलं. तिच्यासाठी वाटेल ते करायला मी तयार आहे. तिच्या सुखासाठी मी काहीही करेन असं बरंच काही बोलत होते. आणि तुला असं म्हणाले ते? हो मला कोणाला सांगू नको असंही म्हणाले होते. पण ताई आता तुमच्यापासून काय लपू. पण ते जे काही वागलेत ना त्याच्याबद्दल त्यांना खूप वाईट वाटते. आणि आता तुम्हाला हवंय तसंच ते वागणार आहेत आणि तसंच होणार आहे असंही त्यांनी ठरवलंय. आणि तुम्ही काय करताय इथे डायलॉग मारत बसलाय. तसं नाही ग, मला खरंच खूप भीती वाटते. इतकं सगळं वाईट घडून गेलं ना की आता पुढे काय घडेल अजून सगळं व्यवस्थित होणार आहे आणि खूप छान होणार आहे यापुढे. दादांनी एकदा मनावर घेतलंय ना तर ते सगळं व्यवस्थित केल्याशिवाय शांत बसणारच नाही. आणि आता दादा तुमची काळजी घेतात म्हटल्यानंतर तुम्ही एकदम बिंदास्त राहा, काही टेन्शन घेऊ नका. तुला काही माहित नाहीये ना म्हणून असं बोलतेस तू. उलट असं म्हणा, मला काही माहित नसताना मी इतकं सगळं बोलते. बिंदास्त जाऊ तुम्ही आणि इथल्या कामाचं अजिबात टेन्शन घेऊ नका. बिंदास्त जा. प्लीज हवं सर.
थँक्यू. मॅम, सरांनी आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं आहे की तुम्ही त्यांच्या खूप इम्पॉर्टंट गेस्ट आहात. सो तुम्हाला काही हवं नको हे पाहण्याची जबाबदारी माझी आहे. मॅम, तुम्ही पाणी थंड घेणार की नॉर्मल? हे आहे ना, मी घेते ना. इट्स ओके. थँक्यू. मॅम, बी कम्फर्टेबल. तुम्ही चहा घेणार की कॉफी? नाही, काही नको. थँक्यू. ओके, ठीक आहे. मॅम, तुम्हाला वाचायला काय आवडेल? म्हणजे आपल्याकडे पुस्तकं सुद्धा खूप आहेत. पुस्तकं? हो, सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला वाचायला खूप आवडतं. नाही, मला खरंच काही नको. तुम्ही आता लाजवताय मला. मी घेईन ना, काही हवं असेल तर. कशाला उगाच तुम्हाला त्रास? मॅम, प्लीज, इट्स माय जॉब. तुम्ही सांगा ना. ॲलिस, काय मॅडमना चहा कॉफी विचारलं की नाही? सर, मी त्यांना विचारलं चहा कॉफी काही हवंय का. त्या नाही म्हणाल्या. मग ज्यूस विचारायचं. आय एम सॉरी सर. नाही, मला खरंच नकोय. बरं, चालेल. कुठले ज्यूस चालेल मॅम? आपल्याकडे कुठलाही चालेल. मी बस बस बस. हो. बस. किती घाबरतात तुम्हाला सगळे इथे. नाही नाही, घाबरत वगैरे कोण नाही. बस एक रिस्पेक्ट देतात. का बोलवलंय मला इथे? सांगतो. मी तुझ्या घरातल्या लोकांसाठी दिवाळीची गिफ्ट आणली होती बघ. ती देताना मी तुला एक प्रश्न विचारला होता आणि सांगितलं होतं की मी परत आल्यानंतर मला उत्तर दे. तर काय विचार केलायस तू त्याचा? म्हणजे काही विचार केलेला नाही. हा, 30 सेकंद राहिलेत. काय? फक्त 30 सेकंद? इतक्या कमी वेळात कसा विचार करू मी? म्हणजे विचार करणार आहेस तू? गुड. 30 सेकंद राहिलेत माझी मीटिंग सुरू व्हायला, असं मला म्हणायचं होतं. मी मीटिंग करून येतो, तोपर्यंत विचार करून ठेव. पाणी प्यालीस? आलं. काय चाललंय हे? काय विचार करू मी? लग्न झालंच नाही समज, असं का म्हणत असतील हे? आणि मग असं ऑफिसला बोलवून हे सगळं दाखवावं असं का वाटलं असेल त्यांना? नेमकं हवंय तरी काय त्यांना? मला पण कळत नाहीये काय विचार करू मी. काय हवंय मला? त्यांनी विचारलं तर काय सांगू? आदित्य, तुझी खूप आठवण येते रे. तू तुझ्याशी बोलावं असं वाटतंय. काय करू, काय बोलू, काय उत्तर देऊ त्यांना काहीच कळत नाही. आदित्य, तू इथे असायला हवं होतास. सर, ते मॅम. त्यांना कॉन्फरन्स हॉलमध्ये बस. येस सर. मॅम, आपण कॉन्फरन्स रूम मध्ये बसूया. हां.
तू इथे मला देवाशिषने बोलावले. काय कशाला हे काय करतायत ना आजकाल तेच कळत नाहीये मला. म्हणजे तुला पण बोलावलं? हो आदित्य, मला बोलवले, तुला बोलवलं आणि आपल्या दोघांना इथे एका रूम मध्ये कशाला? मला ते म्हणाले की तू फक्त इथे ये, तुला आयुष्यात जे हवंय ते मिळणार आहे. म्हणजे मीरा, तू काय काय आदित्य, हे बघ तसं काही होणार नाही आदित्य. त्यांनी दुसरं काहीतरी कामासाठी बोलवलं असेल तुला. नाही, माझ्याकडे दुसरं काय काम असणार आहे त्यांना. आणि ते जे बोलले तेच मी तुला सांगतोय. पण का? हे सगळं ना खूप विचित्र होऊन बसले आदित्य. एक सेकंड मीरा, ते स्वतःहून हे सगळं करते. मी खरंच काही केलेलं नाहीये, तुझी शपथ. का करताय तुम्ही हे सगळं? मला मीराच्या मनात काय चाललंय जाणून घ्यायचंय, समजून घ्यायचंय. अहो पण तिचं तुमच्यासोबत लग्न झालंय. म्हणूनच माझी जबाबदारी आहे ती. तिच्या मनात नेमकं, तिच्याच काय आदित्यच्याही मनात नेमकं काय चाललंय मला जाणून घ्यायचंय. जणू काही त्यांची ही अग्निपरीक्षा आहे असं समज. आज काय तो निर्णय होऊन जाईल. पण त्या दोघांना असं एकमेकांसमोर उभं करून काय मिळणार आहे? म्हटलं ना, त्यांची अग्निपरीक्षा आहे ही. आज कळेल मीराच्या आयुष्यात तो राहणार आहे का मी. आणि आता प्लीज या सगळ्याचा तुला हवा असलेला अर्थ काढू नकोस. मला हवं असलेलं का? तुला नकोय का आपण एकत्र आलेलो? आदित्य पण आता तुझं लग्न झालंय हेच ना? मीरा, मी स्वीकारेन तुला. आणि मधुराचं काय? मॅम सरांनी बोलवलं. मीरा, हीच संधी आहे. प्लीज विचार कर. बस, चहा कॉफी काय घेणार का काही खायला मागवू? माझं अजूनही मीरावर खूप प्रेम आहे. नेहमीच होतं आणि मरेपर्यंत राहणार. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. आज आत्ता मीराला भेटून कसं वाटलं? पूर्वीसारखं नाही. पूर्वी मीरा पूर्णपणे माझी होती. तिला कोणीही बंधनात बांधून ठेवलेलं नव्हतं, जबरदस्तीने. आणि आता जर मी तिला मोकळं सोडलं, मुक्त केलं, तर ते येईल तुझ्याकडे? ऑफकोर्स. तिला सुद्धा हेच हवंय. आणि तुम्ही आम्हा दोघांना एकत्र आणायचा प्रयत्न करता हे पण स्पष्ट आहे. एकत्र आणणार आहे की एकमेकांपासून वेगळं करणार आहे? हे बघा, आम्ही नाही राहू शकत एकमेकांशिवाय. माझ्या बायकोबद्दल माझ्या समोरच बोलतोयस? बर,
बोल आता काय म्हणालस? नवऱ्यासमोर त्याच्या बायकोबद्दलच? हं? अच्छा, म्हणजे हा प्लॅन होता तर? देवाशिष कामात कुठली गोष्ट प्लॅन केल्याशिवाय करत नाही. बोल, का आता हे बघितल्यावर प्रेम विसरलास? हं? बोल ना, प्रेम करतोस मीरावर? तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय करताय. अतिशय चांगलं माहिती आहे मला. हे बघ, मी तुला शेवटची संधी देतोय. इथून मागे फिर, स्वतःचा जीव वाचव. देवाशिष कामतची बायको आहे ती, तिला मिळवणार तू? काय वेळाच? काय म्हणालास? मी तुम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय, काय वेळ लागलाय मला? बर, तिला विसरणार की नाही? मीरावर प्रेम आहे की नाही? बोल. मी मीरावर प्रेम करत नाही. हो, माझं अजूनही मीरावर प्रेम आहे. हिम्मत आवडली. वा, हिमतीची दाद दिली पाहिजे. मृत्यू समोर दिसत असतानाही प्रेमाची ग्वाही दिलीस. काय बात आहे. बाय द वे, ही बंदूक खोटी आहे. नाही, पण याचा अर्थ असा नाही की मी तुला संपू शकत नाही. मी तुला केव्हाही संपू शकतो. पण तरी मानलं पाहिजे तुला. नवऱ्यासमोर त्याच्याच बायकोबद्दल असं बोलणं कुठून येते रे ही हिंमत? हिमतीचा प्रश्नच नाही. आणि खरं बोलायला कसली आली भीती? ती तुझी झाली नाही तरी सुद्धा प्रेम करत राहशील तिच्यावर? हो, तिचं तुझ्यावर प्रेम नसलं तरी? समोरच्या माणसाचं आपल्यावर प्रेम नसलं तरी आपलं प्रेम कमी होत नाही ना सर. सर, पण तिला आता तू काय मिळणार आहे तिच्यावर प्रेम करून? आता काही मिळावं म्हणून मी प्रेम केलंच नाहीये तिच्यावर.